ब्युरोक्रेसी जी आहे ही घोड्यासारखी आहे. याच्यावर पक्की मान ठोकून बसलं तर हा घोडा धावणार, नाहीतर हा आपल्याला आदळणार. आणि त्यामुळे मी शिकून घेतलं की पक्की मान ठोकून बसायचं आणि त्याला धावायला लावायचं. त्यामुळे मला आता ब्युरोक्रेसीकडनं कुठलेही प्रॉब्लेम तेव्हाही नव्हते, आताही नाही आहे. आमच्यात एक भावना तयार झाली आहे की आम्ही देशातले चांगले आहोत. सो माझी महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीच्या प्रति एवढी एकच कंप्लेंट आहे की त्यांनी कॉम्प्लेसन्सी सोडली पाहिजे. तुम्ही चांगले आहातच, पण तुम्हीच चांगले आहात असं समजू नका. लोक तुमच्यापेक्षा चांगलं होण्याचा प्रयत्न करतायत हे लक्षात ठेवा. At the outset, I would like to welcome the entire delegation from Sweden to this roundtable discussion. Most of the companies have their presence in Maharashtra, but for those who are not present as yet, we are waiting for you. We would like to see you soon. That also goes to Volvo.